हजारो करोडो रुपये आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये येतात, परंतु प्रत्यक्षात लागत नाहीयेत। ही शोकांतिका आहे। जातात पैसे कुठं याचा आपण विचार केला पाहिजे। ज्यावेळी एक संन्यासी निवडून येईल, आपण पाहत असताल शेजारच्या देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये परमपूज्य योगीजींनी किती मोठं काम केलं अनेक गोरगरिबांसाठी, आणि तोच हेतू मनामध्ये उराशी बाळगून आज समाज सेवेचा, राष्ट्र सेवेचा संकल्प मी हातामध्ये घेतलेला आहे। तर हा संकल्प घेत असताना तुमच्या सर्वांची मला साथ हवी, देणार की नाही? कारण कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये। करायचंय ते म्हणजे राष्ट्रासाठी, करायचंय ते म्हणजे देव आणि देश आणि धर्मासाठी, माझ्या कष्टकरी शेतमजूर आणि शेतकऱ्यांसाठी। कारण ह्या ज्या समस्या वारंवार वाढत आहेत, ह्याला कुठंतरी नियंत्रण आलं पाहिजे। काल परवादीची जी घटना आहे, तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले हिंदू राजकीय नेते आहेत, परंतु मला सांगा, ज्या आपल्या तालुक्यामध्ये जर आता आपली माता भगिनी जर सुरक्षित नसेल तर काय करता या राजनीतीला? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय नाही केलं? छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म टिकवण्यासाठी 40 दिवस यातना भोगल्या, मुघलांशी लढले, अनेक प्रकारे प्रकारे आपण पाहत असाल।